इंग्लंडवरून ते अलेक्झांडर आणि ते आले होते, लॉरेन्स आणि अजून कोणीतरी बॉलेको कोणतरी होतं. ते तिघांच्या अंडर ते चाललं होतं. कारण की आपल्या भारतीयांना सरकार कसं चालवायचं, राज्य कशी चालवायची ते माहिती नव्हतं. सो त्यासाठी त्यांनी ते तुम्ही एक राज्य तुम्ही एकदा चालवून बघा आणि नंतर तुम्ही तुमचं हे करून घ्या. त्यानंतर जेव्हा 1951मध्ये निवडणुका झाल्या आणि आपले पंतप्रधान स्थापन केले, त्यानंतर आपण स्वतंत्र कार्यालय म्हणून आपण रिपब्लिक डे साजरा करतो. आणि त्यासाठी संविधान जेव्हा फॉर्म झालं तेव्हा आता मोस्ट ऑफ दी काय म्हणतात ज्यांना माहिती नसतं ते म्हणतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं होतं, जे संविधानाचं सगळं हे केलं. ते 13 समित्या होत्या. त्यातली एक समिती ड्राफ्टिंग त्या ड्राफ्टिंग कमिटीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी एकदम प्रामाणिकपणे आणि एकदम ॲक्युरसीमध्ये काम केलेलं, ते एक ॲप्रिशिएट करण्याचं काम आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे खूप म्हणजे त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, एवढे मोठे महान तत्त्वज्ञ म्हणू शकतो आम्ही. कारण की त्यांनी कितीतरी कॉन्स्टिट्यूशन वाचले, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी थोड्या थोड्या गोष्टी अडॉप्ट केल्या. पण त्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या बारकाईने तर त्या कॉन्स्टिट्यूशनला अशा धरून येत की आपलं कल्चर आहे, हेरिटेज आहे इंडियाचं. प्रत्येक जेव्हा मॉडिफिकेशन लागतात तेव्हा ते अमेंडमेंट्स घेऊन आपण ते मॉडिफिकेशन करू शकतो, असे त्यांनी चालवाट सोडून दिलेली. पण भारत एक आहे हे आपण म्हणायला त्यांनी एक आणि सगळ्यांना समान अधिकार प्राप्त करून दिले. द राईट टू प्रायव्हसी असेल, सॉव्हरेनिटी असेल, सेग्रिगेशन ऑफ पॉवर्स असेल, सेपरेशन ऑफ पॉवर, की लॉ जरी कुठला